सूत्र 287. क्व विद्या क्वच वा विद्या क्वेदं मम क्व वा क्व बंधः क्वच वा मोक्षः स्वरूपस्य क्व रूपिता. स्वरूप असणाऱ्याचं कोणतं रूप आहे? विद्या कोणती आणि अविद्या कोणती? कुठे मी आहे किंवा कुठे इथे कुठे माझं आहे? कुठे बंधन किंवा कुठे मोक्ष आहे? नाथ सांगतात, रूप, विद्या, अविद्या, मी, माझं, इथे तिथे, बंधन, मोक्ष हे सर्व भ्रम आहेत, आभास आहेत. ते सत्य नाहीत, नित्य नाहीत. परंतु ज्ञानाअभावी सामान्य माणूस त्यांनाच सत्य आणि नित्य मानतो. त्यांच्यात अडकतो. मीपणाच्या दडपणात दबून जातो. मोक्षाच्या इच्छेनं नानाविध विधींच्या बंधनात गुरफटत जातो. कारण त्याची मूळ आसक्ती आणि अहंकार, विकार यातूनच तो मुक्त झालेला नसतो. मात्र ज्ञानी माणसाला ह्याची नेमकी जाण असते. त्यानं स्वरूपाला, आत्मरूपाला जाणलेलं असतं. त्यामुळे तो अन्य लौकिक रूपात अडकत नाही. त्याला त्याचं आकर्षणही उरत नाही. तो आता विद्याप्राप्तीच्या मागे धावत नाही. मुळात त्याच्या मी ह्या शरीर रूपाचं अस्तित्वच विरून जातं. त्यामुळे माझं उरत नाही आणि परिणामी तुझंच अस्तित्व निर्माणच होत नाही. आपपर हा भावच गळून पडतो. इथे तिथे हे भ्रामक द्वंद्व संपून सर्वत्र हे अद्वैत अनुभवाला येतं. त्याला सर्वत्र आपलंच रूप दिसतं. मग द्वंद्व कुठे राहणार? बंधन कशाचं उरणार आणि मुक्त तरी कशापासून होणार? आसक्तीच उरली नाही तर त्याग तरी कशाचा करणार? विरक्ती तरी कशाची येणार? सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच एक चैतन्य शक्ती, आत्मतत्व भरून राहिल्याची दिव्य अनुभूती घेणारा राजा जनक आपल्या ह्याच स्थितीचं निवेदन करत आहे. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींच्या दिव्य उपदेशानंच तो ह्या कैवल्य स्थितीला प्राप्त झाला आहे. बंधन आणि मोक्ष यांच्या मागील अहंकारातून पूर्ण मोकळा झाला आहे.